घरात पंचधातू, संगमरवरी, लाकडी आणि मातीच्या मूर्तींचे महत्त्व कोणती जास्त प्रभावी आहे जाणून घ्या संपूर्ण माहिती. नमस्कार मंडळी. भगवंताची मूर्ती ही केवळ एक प्रतिमा नसून ती आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करते. पण प्रश्न हा आहे की घरात कोणत्या प्रकारची मूर्ती ठेवावी? पंचधातू ठेवावी का संगमरवरी का लाकडी की मातीची? या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रकारच्या मूर्तीचे महत्त्व काय आहे, त्यांचे फायदे काय आहेत आणि कोणती मूर्ती घरात अधिक शुभ ठरते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम आपण मूर्तीचे प्रकार आणि त्यांचे महत्त्व काय आहेत ते जाणून घेऊयात. तर पहिली मूर्ती आहे पंचधातूची मूर्ती. ह्याच्यामध्ये सोने, चांदी, तांबे, लोखंड आणि जस्त असते. पंचधातूची मूर्ती 5 पवित्र धातूंपासून बनवलेल्या असतात. या धातूमध्ये नैसर्गिक ऊर्जा असते आणि त्या नकारात्मक शक्ती दूर करतात. तसेच पंचधातूच्या मूर्तींना वास्तुशास्त्रात आणि हिंदू धर्मशास्त्रात विशेष महत्त्व आहे. दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि सात्विक ऊर्जा वाढवणाऱ्या असल्यामुळे मंदिरांमध्ये प्रामुख्याने याच मूर्त्या वापरल्या जातात. भरपूर प्रमाणात शक्ती ट्रान्सफर करण्याची क्षमता असल्यामुळे घरात आध्यात्मिक शक्ती वाढते. ही मूर्ती शक्यतो मंदिर किंवा पूजेच्या खोलीत ठेवावी आणि नियमित पूजा करावी. तर पंचधातूची मूर्ती ही सर्वात जास्त प्रभावी मूर्तीपैकी एक मूर्ती आहे. तसेच आता आपण बघूया दुसरी मूर्ती, ती आहे संगमरवरीची मूर्ती. शुद्धता आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. संगमरवरी मूर्ती सौंदर्य आणि शांतीचे प्रतीक मानल्या जातात. यामध्ये शुद्धतेची ऊर्जा असते आणि त्या घरात चैतन्य निर्माण करतात. तसेच संगमरवरी मूर्ती साधना, ध्यान आणि मानसिक शांतीसाठी उत्तम मानल्या जातात. या मूर्तींना विशेषतः लक्ष्मीनारायण, गणपती, कृष्ण आणि शंकराच्या मूर्तीसाठी वापरले जाते. तसेच या संगमरवरीच्या मूर्त्या दीर्घकाळ टिकतात आणि स्वच्छता राखणे देखील सोपे जाते. परंतु खूप जड असतात, त्यामुळे जागा बदलणे कठीण जाते. तसेच मूर्ती फुटली गेल्यास घरामध्ये अशुभ मानले जाते. तसेच ही संगमरवराची मूर्ती घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवण्यासाठी उत्कृष्ट पर्याय मानला जातो. आता तिसरी मूर्ती बघूयात आपण, ती आहे लाकडी मूर्ती. नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक अशी मूर्ती असते ही. लाकडामध्ये नैसर्गिक ऊर्जा असते, त्यामुळे लाकडी मूर्ती घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात. हे नैसर्गिक साहित्य असल्यामुळे पर्यावरणपूरक पर्याय आहे. लाकडी मूर्ती विशेषतः बालकृष्ण, राम, हनुमान आणि शिवलिंग यांच्यासाठी प्रचलित आहेत. लाकडी मूर्तीमध्ये सजीवता आणि उष्णता असते, त्यामुळे त्यांची ऊर्जा टिकून राहते. ही मूर्ती हलकी आणि टिकाऊ असते, त्यामुळे सहज हलवता येते. परंतु लाकडी मूर्ती पाण्याच्या संपर्कात आल्यास खराब होऊ शकते. तसेच धूप, दिवा आणि उष्णतेच्या संपर्कात ठेवल्यास नुकसान होण्याची देखील शक्यता असते. तसेच ही लाकडी मूर्ती वास्तुशास्त्रानुसार पूजेसाठी योग्य पण काळजीपूर्वक हाताळणे देखील आवश्यक असते. आता आपण बघूया चौथ्या प्रकारची मूर्ती, ती आहे मातीच्या मूर्ती. तर पृथ्वीचा शक्तिशाली स्पर्श असतो. माती ही पृथ्वीचा भाग असल्यामुळे ती अत्यंत पवित्र आणि सात्विक मानली जाते. श्री गणेशाच्या मूर्ती विशेषतः मातीच्या बनवल्या जातात, कारण त्या पर्यावरणपूरक आणि पूजेसाठी अत्यंत प्रभावी असतात. घरात सात्विक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि मनशांतीसाठी मातीच्या मूर्ती उत्तम मानल्या जातात. गणपती, शिवलिंग आणि देवीच्या मूर्ती प्रामुख्याने मातीच्या बनवल्या जातात. या मूर्तींमध्ये निसर्गाची शक्ती असते आणि त्या घरात चांगली ऊर्जा टिकवून ठेवतात. परंतु या मूर्ती तुटण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे काळजीपूर्वक हाताळाव्या लागतात. तसेच या मातीच्या मूर्त्या पाण्याच्या संपर्कात आल्यास खराब देखील होऊ शकतात. पर्यावरणपूरक आणि धार्मिकदृष्ट्या मातीच्या मूर्त्या ह्या अत्यंत शुभ मानल्या जातात. आता आपण बघूया कोणती मूर्ती जास्त प्रभावी आहे आणि शुभ असते. तर पहिली मूर्ती आहे पंचधातूची मूर्ती. याचं महत्त्व म्हणजे सर्वात प्रभावी, वास्तुशास्त्रानुसार उत्तम पर्याय आहे आणि अत्यंत टिकाऊ देखील असते. दुसरी मूर्ती म्हणजे संगमरवरीची मूर्ती. याचं महत्त्व म्हणजे शांती आणि शुद्धतेसाठी सर्वोत्तम, परंतु खूप टिकाऊ असतात आणि जड देखील असतात. तिसरी मूर्ती म्हणजे लाकडाची मूर्ती. याचे महत्त्व म्हणजे नैसर्गिक ऊर्जा असते आणि पर्यावरणपूरक देखील ही मूर्ती असते.
मात्र मध्यम टिकाऊ ही मूर्ती असते. चौथी मूर्ती म्हणजे मातीची मूर्ती. ह्याचे महत्त्व म्हणजे सर्वात सात्विक आणि पर्यावरणपूरक देखील ही मातीची मूर्ती असते, मात्र नाजूक देखील ही असते. पंचधातू आणि संगमरवरी मूर्ती सर्वोत्तम मानल्या जातात, पण घरात शांतता हवी असल्यास मातीची मूर्ती उत्तम उपाय आहे. आता या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तो आपण थोडक्यात बघूया. तर घरात कोणती मूर्ती ठेवावी हे आपल्या श्रद्धा, गरज आणि वास्तुशास्त्रावर अवलंबून आहे. पंचधातू आणि संगमरवरी मूर्ती सर्वात शुभ मानल्या जातात, पण मातीच्या मूर्तीमध्ये देखील सकारात्मक ऊर्जा असते. मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या ग्रुपमध्ये देखील ही माहिती शेअर करा, जेणेकरून इतरांना देखील या माहितीचा लाभ घेता येईल. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.